देशामध्ये लोकशाही उरली की निव्वळ दडपशाही सुरू आहे? मनसेचे नेते अमित ठाकरेंचा सवाल आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्यासोबत खेळणाऱ्या धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागणं गुन्हा आहे का? काल झालेल्या लाठीचार्ज नंतर अमित ठाकरेंचा संतप्त सवाल आहे. बघूयात अमित ठाकरे यांनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय. 20हून अधिक विद्यार्थ्यांचा जीव घेणाऱ्या शिक्षण व्यवस्थेविरोधात शांततेत प्रश्न विचारणाऱ्या मुलांवर लाठ्या चालवल्या जात आहेत. बंदुका दाखवून त्यांना अडवलं. 15-15 वर्षांच्या मुलांची डोकी फोडली, अश्रुधूर सोडला. सत्तेची ही कसली मस्ती आली आहे? विद्यार्थ्यांच्या आयुष्यासोबत खेळणाऱ्या शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागणं हा गुन्हा आहे का? त्यासाठी शांतपणे रस्त्यावर उतरलेल्या महिला आंदोलकांवर काल पुरुष पोलीस अधिकाऱ्यांनी लाठ्या चालवल्या. नाव आणि बॅज नंबर नसलेले जवान आणून तरुणांना अगदीत उडवलं गेलं. शांतपणे न्याय मागणाऱ्यांची ही अवस्था, ही कसली गुंडगिरी, असाही सवाल अमित ठाकरेंनी उपस्थित केलाय. महाराष्ट्रामध्ये जिकडे कारवाई होत असेल तिकडे आम्ही सगळीकडे आम्ही त्या स्टुडंटच्या पाठीशी आहोत. कुठेही काही होणार नाही त्यांना, ह्याची गॅरंटी आम्ही घेतो. हे जे तुम्ही जे पाठवतायत पोलीस की दररोज काहीतरी एक नोटीस येईल, घाबरायची गरज नाही आहे. 0 FIR आहे. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. परवाचं मी सुरुवात करायची झाली तर परवा जेव्हा मी दिल्लीला पोहोचलो तेव्हा मला सकाळी एक बातमी आली की सोनम वांगचुक सरांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना हॉस्पिटलला दाखल करण्यात आलं. नंतर जेव्हा मी हॉटेलला पोहोचलो तेव्हा मला कळलं ज्या प्रकारे 5-6 लोक सिव्हिलमध्ये आले. मी काही व्हिडिओज बघितले, सिव्हिलमध्ये आले. त्यांनी सांगितलं आम्ही डॉक्टर्स आहोत. एक पांढरा कपडा घेऊन आलेले आणि गुंडाळून घेऊन गेलेत त्यांना, गुंडाळून. मला त्यावेळेला सोनम वांगचुक नाही तर मला आपली लोकशाही दिसली. एक माणूस 20 दिवस उपोषणाला बसलाय, एवढा मोठा माणूस, त्याच्याशी तुम्हाला चर्चा करावीशी वाटत नाही. 20 दिवस उपोषण झालं, तुम्ही त्याला असं उचलताय. केंद्रातनं कोणाची इच्छा नाही झाली की जाऊन त्यांच्याशी एक चर्चा करावी. तो विषय तेव्हाच संपला असता, त्यांनी त्यांचं उपोषण सोडलं असतं. पण कोणाचीच इच्छा नाही झाली की जाऊन भेटावा तरी. ते झाल्यानंतर मी अभिजितला तिकडे भेटलो. मी त्याला विचारलं की सकाळपासून काय झालं. मी त्यांच्याकडे माहिती घेतली आणि मी सोनम वांगचुक सरांची तब्येत विचारली, काय परिस्थिती काय तिकडे. आणि मी तेव्हा निघालो. कालचा जो दिवस होता, मी त्या दिवशी पण बोललो की आपल्या देशाच्या राजकारणातला सगळ्यात काळा दिवस आहे, डार्केस्ट डे आहे आपला. त्या दिवशी पण बोललो. मला माहिती आहे तुम्हाला पण कुठेतरी वाटतंय आपल्या डोक्यात की हे आपलं लोकशाही कुठेतरी आपली हलते आहे. ह्या लोकांना सत्तेचा माज डोक्यात गेलाय आणि असा माज काय हे मला कळत नाहीये. कारण शेवटी 29ला आमच्या हातात असणार आहे तुम्हाला बसवायची तिकडे ताकद की नसणार आहे. ज्या लोकांनी तुम्हाला तिकडे बसवलंय त्यांची तुम्ही ही परिस्थिती केली आहे. काल मी सगळं संपूर्णपणे बघितलं. तुम्ही टिअर गॅस फेकताय लोकांवर, तुम्ही लाठीचार्ज करताय. मी दिल्लीचा एक व्हिडिओ बघितला. दिल्लीच्या एका काठीमध्ये तुम्ही खिळे घुसवले होते पोलिसांनी. मला माहित नाही तुमच्याकडे आलाय की नाही. तो खिळे घुसवले होते आणि त्याच्याने मारत होते लोकांना. हे दहशतवादी आहेत, हे आतंकवादी आहेत. नीटच्या पेपर लीकमुळे 20 मुला-मुलींनी आत्महत्या केली आहे. त्याच्यासाठी हे सगळं चालू आहे. त्याला तुम्ही खिळे घुसवून लोकांना मारताय. ही कुठची परिस्थिती आणून ठेवली आहे तुम्ही. मुलींवर पोलीस हात उचलतायत, काठ्या उचलतायत. तुम्ही भाजपचे पोलीस आहात की तुम्ही राज्याचे पोलीस आहात. ज्या तुम्ही निवडणुकीला ज्या वेळेला तुम्हाला लाडकी बहीण सुचते, ती गेली लाडकी बहीण फक्त तुम्हाला प्रश्न विचारला म्हणून. ही कुठची परिस्थिती आणली आपण. हे काय, मला बघून भीती वाटली, राग वाटला. मला काय मला बोलायचं कळत नाही.
मुख्यमंत्री म्हणतायत की या आंदोलनाला कोणताही फेस नाहीये, त्याच्यामुळे कोण बोललं? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतायत की हे त्या फेसलेस लोकांमुळे तुम्ही तिकडे बसलाय. त्या खुर्चीवर तुम्ही ह्या फेसलेस लोकांमुळे बसलाय, हे विसरू नका तुम्ही. जसे तुम्हाला बसवू शकतात तसे उचलू पण शकतात. कुठे गेले आता भाजपचे प्रवक्ते? कुठे गेले सगळे सकाळी बोलणारे? ह्या विषयावर बोलावंसं नाही वाटत त्यांना? नीच राक्षसी प्रकारचं राजकारण चालू आहे, खूप भीषण चालू आहे हे. तुम्हाला माहिती आहे. तुम्ही आणि इन जनरल मला वाटतं की सगळे पक्ष सोडा, सगळे राजकारणी सोडा, पत्रकारांना जरी फ्री हँड मिळाला ना तुमच्या डोक्यातल्या गोष्टी दाखवायला, तुम्हाला जे पाहिजे ते दाखवायला, तरी तुम्ही त्याला घरी बसवाल. हा मला माहिती आहे तुम्हाला फ्री हँड नाहीये, तुमच्यावर प्रेशर आहे, हे मला माहिती आहे. पण हे खूप नीच प्रकारचं चालू आहे काहीतरी. एकंदर पाहायला गेलं सगळ्यात महत्वाचं की आंदोलन दिल्लीलाही सुरू आहे, मुंबईतही सुरू आहे, पण जिकडे आंदोलन करायला गेलं तिथंच लोकांना उचललं जात आहे. तर आंदोलनाची ताकदच आपण सर्वसामान्य दिल्लीचं तर मी तुम्हाला विकृती सांगितली. मुलींचे कपडे फाडले, काठ्यांमध्ये खिळे ठोकून लोकांना मारले, टिअर गॅस फेकलाय, आणि हे पार्लमेंटच्या बाहेर जिकडे पंतप्रधान आत होते. मुंबईचं मला फक्त एवढंच बोलायचं, महाराष्ट्राचं एवढंच बोलायचं की पोलिसांनी कुठेतरी सहानुभूती दाखवावी. तुमच्यावर प्रेशर आहे मला माहिती आहे, पण तुम्ही जेव्हा आंदोलनस्थळी जाता तुम्हाला कळलं पाहिजे की तो आतंकवादी नाहीये, हा एका विषयासाठी भांडतोय. त्याच्याशी कसं वागणं पाहिजे, की कसं काय केलं पाहिजे.